आलीस? अरे तू जागा आहेस महेश अजून? काय करणार, ज्याची बायको रात्री अपरात्री घराबाहेर असते त्याला जागा राहावंच लागतं ना. अरे पण मी तर सांगून गेले होते ना. हो ग, पण मन मानत नाही, काळजी वाटत राहते. आणि तू तर एवढ्या चांगल्या कामासाठी गेली होतीस. हो, इतकं प्रेम करतोस माझ्यावर? हो, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण तू काय वागतेस महेश? मी न्यायला आलो असतो ना तुला, एवढ्या रात्रीची एकटी कशाला आलीस? कम ऑन महेश, मी एज्युकेटेड आहे, आत्ताच्या काळातली मुलगी आहे. मी आले टॅक्सीने. हा कुठला ड्रेस ग? नाही म्हणजे तू वेगळा ड्रेस घालून गेली होतीस ना, आणि आता एकदम पार्टी ड्रेस म्हणून विचारलं. अरे महेश, मी ऍक्च्युली तुला गंमतच सांगायला विचारते. छायाच्या बाळाने माझ्या अंगावर शू केली. पण तिचं नाव रुचा होतं ना. मी तुला रुचा सांगितलं? हो, कारण तिचं लग्नानंतरचं नाव रुचा आहे. बरं संपदा, तिला मुलगी आहे असं तू सांगितलं होतं का? म्हणजे लक्षात ठेव, नाही तर उगाच गोंधळची. हो, मी 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 मुलगीच म्हणाले. आणि कसं आहे ना, सगळ्या लहान मुलांना आपण बाळच हाक मारतो ना, तो मी पण बाळ म्हणाले. त्या बाळाने आधी माझ्या ड्रेसवर शू केली आणि मग उलटी केली. सो आणि तुला माहितीये मला असे घाणेरडे वास वगैरे अजिबात सहन होत नाही. तर ते छायाने आय मीन रुचा तिने पाहिलं आणि सो ती स्वतःच म्हणाली की तुला जो ड्रेस हवाय तो ड्रेस घालून जा. आणि यू नो व्हॉट, आफ्टर प्रेग्नन्सी इतकी जाड झाली होती, तिचा कुठलाच ड्रेस मला बसेना. ती माझ्यासारखी मेंटेन नाहीये ना. सो हाच एक ड्रेस होता जो मला बसला आणि तो मी घालून आले. काय गंमत आहे ना, म्हणजे जो बसला तो एकदम पार्टी वेअर ड्रेसच होता. हो, आणि काय बसलाय का तुला, एकदम परफेक्ट फिट. म्हणजे जसं काही तू तुझ्याकरता माप देऊन शिवून घेतलंस असं वाटतंय. मस्त दिसतेस. थँक्स. महाग असेल ना? हो 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 हो, म्हणजे असेल, आय डोंट नो. म्हणजे तिचा नवरा आउट ऑफ इंडिया असतो, तो महागडाच ड्रेस पाठवणार ना तिच्यासाठी, साहजिक आहे, असेल. बरोबर, चल जा फ्रेश होऊन ये. उशीर झाला, झोपायला पाहिजे ना. थकली असेल ना. गुड नाईट. एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं. किती केविलवाणी धडपड करत होती. साहेब, आता जरा बरं वाटतंय. हळू. हा, आजीने खाल्ले का रे हे पोहे? हो खाल्ले ना. बऱ्या आहेत ना त्या? हो बऱ्या आहेत त्या. काय पहिला चमचा खाल्ल्यावर त्यांनी माझ्याकडे लिंबू मागितला, तो पोह्यांवर पिळला, चांगली बचकभर फिकी शेव ती टाकली, त्याच्यावर मुठभर खोबरं टाकलं आणि मस्त पैकी पोहे खाल्ले त्यांनी. हो, आणखीन 3 प्लेट घेतल्या, त्याही खाल्ल्या आणि आता देवळात गेल्यात. आता तुम्ही जा किचन मध्ये. हो हो, म्हणाले होते ना, महा डॅम्बिसे म्हातारी. बाई ग, मीठ टाकलं ना तर गांडूळ सुद्धा जीवाच्या आकांताने तडफडत. इथं माणूस आहे, तू तिच्या नातीला धुवून पिळून वाळत टाकायला निघालेस, ती विरोध करणारच ना. तुम्ही जहागीरदारात का देशपांडे? तिच्या बाजूने काय बोलताय? सध्या मी फक्त माझ्या बाजूने बोलतोय. तुझ्या त्रास द्यायच्या स्वभावामुळे इथे माझ्या जीवावर बेतलं असतं. नाका डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. नाही त्या स्वानंदीने तिच्या आजीच्या डोळ्यातनं पाणी काढलं ना, तर नावाची ललिता नाहीये मी, सत्य आहे.
तुला माहिती माझी झोपच उडाली. संपदा ना कोडगी आहे, कोडगी. तुला माहितीये त्या दिवशी ती परत आली ना, तोच ड्रेस घालून आली होती. आणि उत्तर काय रेडी असतातच मॅडम कडे. कुठे जाऊन आली काय माहिती. प्लीज तू असं नको ना बोलूस. हे बघ, नवरा म्हणून तुझी मान खाली जाईल असं ताई काहीच करणार नाही. तिला फक्त पैशांचा हव्यास आहे. नाही, पण ह्या पैशावर संपदाचा काहीही हक्क नाहीये. आणि ते पैसे मी तुला मिळवून देईन. ते पैसे माझेही नाही आहेत. ते काय ग, कसला विचार करतेस? मुळात प्रश्न पैशांचा नाहीये. ते पैसे संपदा ताईला का दिलेत ह्या मागचं कारण शोधायला हवं रे. संपदाकडे बघता ते कारण काय चांगलं असेल असं मला वाटत नाही. मी तर आता संपदाला चांगलंच ओळखायला लागलो. आणि मी माझ्या सासूबाईंना नव्याने ओळखायला लागले. बरं, चेक क्लिअर झाल्याची एखादी एंट्री असेल ना पासबुक मध्ये? हा हा हा, मी ऍक्च्युली फोटोज काढून आणलाय त्याचा. अच्छा. काय ग, काय झालं? ही माझी बहीणच आहे ना. म्हणजे तू तू रडतेस का? ओके? माझा विश्वास बसत नाहीये. म्हणजे चेक जमा झाल्याची जी तारीख आहे ना, बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी संपदा ताईने आमच्या घरी येऊन वच्छी हत्यांविरुद्ध आम्हाला भडकवलं होतं. म्हणजे हा चेक त्यासाठी. केवळ पैसा करता संपदा आपल्याच बहिणीच्या घरी भांडण लावते. आणि माझ्या सासूबाईंना नेमकं काय करायचं होतं? वच्छी हत्यात की आमच्यात भांडणं लावायची होती. आणि महेश्वरी ह्या सगळ्याला संपदा ताईने त्यांना साथ दिली. हे बघ, मला माहिती आहे सगळं पचवणं खूप अवघड आहे, पण आता इमोशनल होऊन चालणार नाही. जर तुला या प्रश्नाच्या तळाशी जायचं असेल तर बी स्ट्रॉंग. तुला खंबीर व्हायला पाहिजे. ते कळतंय मला, पण माझ्या समोर कोण आहे? माझी सख्खी बहीण, माझ्या सासूबाई, ज्यांच्यावर माझ्या नवऱ्याचं जीवापाड प्रेम आहे. तर मी बोलू का नीलशी? नाही, नको. त्यांना ह्यातलं काहीच कळतं कामा नये. पण ह्या सगळ्याच्या आधी ना मला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं. सासूबाईंकडे 10 लाख रुपये आले कुठे? हो साहेब, हो पाठवतो. अहो पाऊस पडतोय. पाठवतो लगेच पाठवतो. हो लगेच पाठवतो. हो. ए विजा, झालं की नाही? हो साहेब, मला प्रॉब्लेम सापडत नाही. चल हो बाजूला. हे पकड. चल पाना दे पटपट. दुसरा दे. तो दे, दुसरा दे. 2 नंबरचा दे. अरे थांब बाबा, हात पुसू दे. अरे राजा, मी सुद्धा मेकॅनिकच आहे. हो, पण आता मोठा बिझनेसमॅन झालायस तू. हा बोल, कसा आहेस? मस्त एकदम. हा. अरे पावसासारखा असा कधीतरी येत जाऊ नको रे, रोज येत जा. अरे थोडासा बिझी आहे सध्या, पण तुझी आठवण मात्र नेहमी असते. हा, आम्हाला पण अशा गाड्या आल्या ना की तुझी खूप आठवण येते. गाड्या बोलतात रे तुझ्यासाठी. बरं चल, गाडी स्टार्ट कर, बघतो मी काय ते. हा, अरे ही गाडी नाही, ही गाडी आहे. ही बघ, ही आहे. चला आपण बॅग भरून घेऊ. अगं पण आई, त्यांची परवानगी नको घ्यायला. परवानगी कसली? त्यांना सांगा की तुमची आता तिथे जास्त गरज आहे. आणि योग्य गोष्ट करताना कुणाच्याच परवानगीची गरज नसते. स्वानंदी सारखी सून ज्या घरात असेल ना, तिथे सगळ्या बिघडलेल्या गोष्टी सुद्धा सुरळीत होतील.
मी हिलाच सांगतो, हीच ते सगळं सावरू शकेल.